श्री सत्यनारायण कथा अध्याय 2 दारिद्र्यमुक्तीचा आणि भाग्योदयाचा अद्भुत प्रसंग. श्री गणेशाय नमः. नारदांचा प्रश्न आणि भगवंतांचे उत्तर. मागील अध्यायात भगवान विष्णूंनी नारद मुनींना सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले. आता दुसऱ्या अध्यायात भगवान विष्णू नारद मुनींना सांगतात की हे व्रत भूतकाळात कोणी केले आणि त्याचे काय फळ मिळाले. काशीतील दरिद्री ब्राह्मण. भगवान म्हणाले, हे नारदा, हे व्रत सर्वप्रथम कोणी केले त्याची कथा ऐक. सुंदर अशा काशीनगरीत एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो सतत भूक आणि तहान यांनी पीडित असे आणि उपजीविकेसाठी दररोज पृथ्वीवर भटकत फिरे. धार्मिक लोकांवर आणि आचारविष्ठ ब्राह्मणांवर कृपा करणाऱ्या दयाळू भगवंतांनी या दुःखी ब्राह्मणाला पाहिले. ब्राह्मणावर कृपा करण्यासाठी त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि त्या दरिद्री ब्राह्मणाला विचारले, हे ब्राह्मणा, तू इतका दुःखी होऊन दररोज कशासाठी फिरतोस? तुझे दुःख काय आहे ते मला सांग. दारिद्र्यमुक्तीचा उपाय. वृद्ध ब्राह्मणरूपी भगवंतांचे बोलणे ऐकून तो दरिद्री ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी अतिशय गरीब आहे आणि रोज भिक्षा मागण्यासाठी भटकतो. हे भगवंता, माझ्या या दारिद्र्याचा नाश करणारा एखादा उपाय तुम्हाला माहीत असेल तर कृपया मला सांगा. त्यावर वृद्ध ब्राह्मणरूपी भगवंत म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू आहे जो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. जे व्रत केल्याने मनुष्य सर्व दुःखांतून मुक्त होतो, तू ते सत्यनारायणाचे उत्तम पूजन व्रत कर. त्यानंतर भगवंतांनी त्या ब्राह्मणाला व्रताच्या पूजनाची संपूर्ण विधी समजावून सांगितली आणि ते लगेचच तिथे अदृश्य झाले. ब्राह्मणाचे भाग्य परिवर्तन. वृद्ध ब्राह्मणाने म्हणजेच साक्षात भगवंतांनी सांगितलेले व्रत करण्याचा त्या दरिद्री ब्राह्मणाने निश्चय केला. त्याला रात्री झोपही लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी आज नक्कीच सत्यनारायणाचे व्रत करीन असा दृढ संकल्प करून तो भिक्षा मागण्यासाठी गावात गेला. त्या दिवशी त्याला अपेक्षेपेक्षा खूप जास्त धन मिळाले. त्याने लगेच पूजेची सर्व तयारी केली आणि आपल्या बांधवांसह अत्यंत भक्तिभावाने सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो दरिद्री ब्राह्मण सर्व दुःखांतून मुक्त झाला आणि धनधान्याने समृद्ध होऊन आनंदी जीवन जगू लागला. तेव्हापासून तो प्रत्येक महिन्याला हे व्रत करू लागला आणि शेवटी सर्व पापांतून मुक्त होऊन दुर्लभ अशा मोक्षपदाला प्राप्त झाला. मोळी विख्याचा प्रसंग. सूतमुनी पुढे म्हणाले, मुनी हो, अशा प्रकारे जो कोणी मनुष्य भक्तिभावाने हे सत्यनारायण व्रत करील त्याचे सर्व दुःख नक्कीच नाहीसे होईल. आता पुढे हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते ऐका. एकदा तोच ब्राह्मण आपल्या वैभवानुसार बांधव आणि मित्रांसह आनंदाने सत्यनारायणाचे व्रत करत होता. त्याचवेळी लाकडे विकणारा एक मोळी विक्या तिथे आला. तहानेने व्याकुळ झालेल्या त्या मोळी विक्याने आपल्या डोक्यावरील लाकडांची मोळी बाहेर ठेवली आणि ब्राह्मणाच्या घरी गेला. ब्राह्मण पूजा करत आहे हे पाहून त्याने नम्रपणे नमस्कार केला आणि विचारले, महाराज, आपण हे काय करत आहात? या व्रताचे फळ काय आहे, कृपया विस्ताराने सांगा. ब्राह्मण म्हणाला, हे सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत आहे. त्यांच्याच कृपेने मला हे सर्व धनधान्याचे वैभव प्राप्त झाले आहे. मोळी विक्याने लगेच त्या व्रताची संपूर्ण माहिती समजून घेतली. त्याने आनंदाने प्रसाद घेतला आणि पाणी पिऊन शहरात मोळी विकायला निघाला. मनात निश्चय. मोळी विक्याने सत्यनारायणाचे चिंतन करत निश्चय केला की आज लाकडाची मोळी विकून जे द्रव्य मिळेल त्यातून मी लगेच सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन. त्याने श्रीमंत लोक जिथे राहत होते तिथे आपली मोळी विकली. त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. आनंदी अंतःकरणाने त्याने लगेच उत्तम केळी, साखर, तूप, दूध आणि गव्हाचा रवा 1/4 प्रमाणात खरेदी केला. घरी जाऊन त्याने आपले बांधव आणि इष्टमित्र यांना बोलावून विधियुक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या अद्भुत प्रभावाने तो मोळी विक्या लवकरच धन, धान्य आणि संतती सह सर्व प्रकारच्या संपत्तीने युक्त झाला. त्याने या जगात सर्व सुखे भोगली आणि शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या दिव्यलोकी म्हणजेच मोक्षाला स्थान मिळवले. इति श्री सत्यनारायण कथेतील 2 अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला.